आहे की इंडिया आघाडी याची बैठक अलीकडे काही झालेली नाही आणि त्याचं कारण एक आम्ही असा निर्णय घेतला होता की इंडिया आघाडीमध्ये जे पक्ष आहेत त्या सगळ्यांनी एकत्रित काम करावं, पण काही पक्षांची स्थिती किंवा काही भाषा बहुसंख्य पक्षांची स्थिती अशी आहे की ते राज्यापुरते सीमित आहेत. राज्यापुरते सीमित जिथे आहेत तिथे त्या राज्याचे आघाडीचे जे घटक पक्ष आहेत त्यांनी एकत्र बसावं आणि ती प्रक्रिया चालू आहे. काही ठिकाणी वादविवादसुद्धा आहेत. उदाहरणार्थ उत्तर प्रदेशमध्ये काही जागा कुणी मागितल्या किती मागितल्या त्याच्यावरून एक वाक्यता नाही. दुसरं एक राज्य असं आहे ते म्हणजे पश्चिम बंगाल. त्याही ठिकाणी यासंबंधी आणखी अडचणी जास्त आहेत आणि त्याचं कारण तिथे काही पक्ष ट्रॅडिशनली एकमेकाच्या विरुद्ध आहेत. उदाहरणार्थ तृणमूल काँग्रेस विरुद्ध CPM, तृणमूल काँग्रेस विरुद्ध काँग्रेस, हे जे प्रश्न आहेत ते काही अद्याप आम्ही हाताळलेले नाहीत. जिथे जिथे शक्य आहे ते संपावं आणि जे 2-3 उदाहरणं सांगितली अशी स्थिती आहे त्या ठिकाणी नंतर पुन्हा एकदा सिनियर लोकांनी बसावं, शक्यतो बाहेर राज्याच्या, आणि ती प्रक्रिया आता लवकर सुरू होईल. काल तुम्ही असं म्हटलं की राहुल गांधी कधी सहभागी होत आहे या प्रक्रियेमध्ये? आता त्यांचे भारतीय जोडो यात्रा सोडून कधी प्रक्रियेत सहभागी होत आहे? त्याच्यामध्ये खरगे हे सहभागी होतात काँग्रेस पक्षाच्या वतीनं, ते पक्षाचे अध्यक्ष आहेत. साहेब, काल तुम्ही म्हटलं की 39 जागावर महाराष्ट्रात एकमत झालेलं आहे, तर राहिलेल्या कुठल्या जागा आहेत आणि त्या 39 मध्ये कोल्हापूर ते मी सांगणार नाही, ते मी आत्ता सांगणार नाही. कारण एक असं की ते जे महाराष्ट्रातलं डिस्कशन आहे त्याच्यात मी असत नाही. त्याची जी कमिटी आहे त्याच्यामध्ये आमच्याकडनं जयंत पाटील आहेत, त्याच्यानंतर काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष नाना पटोले ते त्याच्यामध्ये आहेत, शिवसेनेच्या वतीनं संजय राऊत आहेत, असे हे लोक ते बसतात आणि त्यांनीच मला सांगितलं की इतक्या जागेवर साधारणतः आमचं अंडरस्टँडिंग आहे आणि काही जागेच्या संबंधी आमच्यामध्ये जे असेसमेंट आहे त्यामध्ये अंतर आहे. बघूया आता ते उद्या बसणार आहेत. MSPच्या प्रश्नावर उत्तर भारत पुन्हा अस्वस्थ होतोय, तर MSPच्या प्रश्नावर उत्तर भारत शेतकरी पुन्हा आंदोलन करतात. नाही, हा विषय समजला ना. मग स्वाभिमानी आणि वंचितचा काय निर्णय झाला का या संदर्भात? बाळासाहेब आंबेडकर यांच्याबरोबर चर्चा आमच्या सहकाऱ्यांच्या झाल्यात. ते बैठकीला एकदा होते, त्यांचे सहकारी होते आणि आता आंबेडकरांनी एक सूचना अशी केली की एकत्र बसणं आवश्यक आहे, पण सायमल्टेनियसली कशासाठी बसायचं? उद्या लोकांच्या समोर आपला सामुदायिक कार्यक्रम काय आहे त्याची स्पष्टता असली पाहिजे आणि त्या दृष्टीनं आता त्याची चर्चा चालू आहे. महाराष्ट्राबाहेर राष्ट्रवादी लोकसभेच्या काही उमेदवार उभे करणार आहेत का? फार थोडे. लक्षद्वीपचा एक सिटिंग कॅन्डिडेट आहे, आता खासदार आहेत, असे काही काही ठिकाणी. मध्यंतरी तुम्ही निपाणीचा दौरा केला, तिथं पण तिथं सुदैवानं आता काँग्रेसचं राज्य, ते म्हणजे आम्ही एकत्र असलेले लोक, त्यांच्याशी आम्ही चर्चा करतो. जागा वाटपामध्ये रस्सीकेस हा प्रकार पाहायला मिळणार नाही का? कारण आपण पाहतो की प्रत्येक जागेवर विचार करून चर्चा करून निर्णय घेतला जातो, पण यापूर्वी आपण पाहिले की अनेक जण दावा करत होते, त्यामुळे परिस्थिती वेगळी व्हायची आणि त्या फुटीचा फायदा दुसऱ्यांना व्हायचा. साधारणतः वेगवेगळे राजकीय पक्ष ज्यावेळी एकत्र बसायचं म्हणतात त्यावेळेस साहजिकच आहे की प्रत्येकाच्या काही अपेक्षा असतात, त्यांच्या सहकार्याचा आग्रह असतो. आत्ताच मला मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते विचारले,
त्यांनी त्यांची यादी दिली. त्याच्यामध्ये असं दिसतं की त्याच्या काही जागा इतरांनी मागितलेल्या आहेत. हा साधारणतः ही स्थिती निगोसिएशनमध्ये होतेच. 3 जागांबद्दल अद्यापही वादविवाद सुरू आहेत, चर्चा सुरू आहेत सांगितले महाराष्ट्रातल्या. त्याच्यावरती अजून जास्त वरिष्ठांसोबत आणि चर्चा होणार आहे देखील काल मी भेटले. त्या जागा नेमक्या कुठल्या? आणि त्याची बैठक उद्या तुम्ही नका सांगू. काही चिंता करू नका माझी, हे लोक काय तर ही चर्चा त्यांची उद्याच आहे. उद्या बसतील बघूया 1-2-3 दिवसात काहीतरी मार्ग निघेल. अशोक पवारांसारखे अशोक चव्हाणांसारखे नेते चर्चेमध्ये असतात, अचानक उठतात, तिकडे जातात. अजूनही काही नेते असे आहेत असं वाटतंय का? कारण चर्चा जी आहे, चर्चा केली जाते ती सगळी बाहेर जाऊ शकते तुमची. असं आहे की अशोक चव्हाणांच्या बद्दलचं हे उदाहरण आम्हा सगळ्यांना थोडं आश्चर्यकारकच. पण मला स्वतःला तितकं आश्चर्यकारक वाटत नाही. आणि त्याचं कारण भाजपने एक गेल्या 10 वर्षाचा परफॉर्मन्स आणि विरोधकांच्याबद्दलची त्यांची मतं याच्यावर एक व्हाईट पेपर काढला. आणि त्याच्यामध्ये आदर्श सोसायटी आणि अशोक चव्हाण यांचा उल्लेख होता. हे उल्लेख त्या ठिकाणी झाल्याच्या नंतर साधारणतः आम्हाला असं वाटायला लागलं की कदाचित ही एक प्रकारची धमकावणी असण्याची शक्यता आहे. आणि ती धमकावणी असली तर त्याचे परिणाम काय होतील ते परिणाम झाले. साहेब, याला एक जोडून प्रश्न विचार आहे. महाविकास आघाडीमध्ये काही संभ्रमावस्था निर्माण व्हावी म्हणून काही बातम्या मुद्दाम हे केल्या जातात, विरोधाला पेरल्या जातात. अशोक चव्हाण ज्यावेळी गेले तिकडे भाजपमध्ये, त्यावेळी 1-2 दिवस बातमी येऊन गेली की आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये विलीन होणार किंवा तुमची एकी होणार, अशा काही 2-3 दिवस फक्त बातम्या येऊन गेल्या. असं की काँग्रेस आणि आम्ही आज एकत्रच काम करतो. काँग्रेस आणि उद्धव ठाकरे याच्यामध्ये काही आमच्यात वेगळेपणा आता नाही आहे. आणि त्यामुळे साहजिकच अनेक वेळा आम्ही एकत्र बसतो, चर्चा करतो. पण याचा अर्थ विलीनीकरण होण्याची आवश्यकता नाही. काल सुप्रीम कोर्टाने चंदीगडच्या मेयरच्या इलेक्शनबद्दल जे घड्याळाचे काटे एकंदरीत मागे फिरवलेले आहेत, तर एकंदरीत अशा वातावरणामध्ये म्हणजे आपली प्रतिक्रिया काय आहे? आणि असं आहे की हे जे चंदीगडचं उदाहरण आहे, चंदीगडला झालं काय, आपचे काही लोक निवडून आले, भाजपचे काही लोक निवडून आले, काँग्रेसचे काही लोक निवडून आले. याचं एकाला कुठलं स्पष्ट बहुमत नव्हतं. तिथं जे राज्य निवडणूक आयोगाच्या वतीनं ज्यांच्यावर जबाबदारी सोपवल्याची इलेक्शन कंडक्ट करायची, त्यांनी आपच्या लोकांचे आणि काँग्रेसच्या लोकांचे 8 मतं जी दिलेली आहेत ती वाद ठरवली. आणि वाद सगळ्यांच्या समोर मतपत्रिकेचं ते मत काढलं आणि त्याच्यावर खुली मारली आणि ते मत बाद केलं. आता हे 100% बेकायदेशीर कृती होतं. शेवटी आम्ही लोकांनी सांगितलं आपण कोर्टात जा. कोर्टात गेले आणि कोर्टाने अत्यंत गंभीर भाषेत त्या यंत्रणेला ताशेरे मारले. ती सगळी मतं ग्राह्य धरली आणि ग्राह्य धरून काल आपचा महापौर हा झाला. सत्तेचा गैरवापर कसा करतात याचं उत्तम उदाहरण हे चंदीगडचं होतं. आणि कोर्टाने त्या संबंधीची आपली तीव्र मतं मांडलेली आहेत. याच्यातून एक गोष्ट स्पष्ट होते, आजचे राज्यकर्ते कोणत्याही मार्गाने अपोजिशनला कसं बाजूला करता येईल हे प्रयत्न करतात. आगामी निवडणुकामध्ये सुद्धा अशा पद्धतीनं दुरुपयोग होऊ शकतो असा संशय वाटत नाही का आपल्याला? संशय नाही. आमच्या आता राष्ट्रवादी त्याचा अध्यक्ष मी आहे, त्या संबंधीचा निकाल असाच घेतला.
मागणी काय केली, निकाल काय घेतला, पक्षाचं स्थापना मी केली आणि तो पक्ष आमच्या हातातनं काढून दुसऱ्यांना दिला. याच्याबरोबर त्याची चिन्ह आमचं घड्याळ होतं, ते आमचं चिन्ह काढून दुसऱ्यांच्या हातामध्ये दिलं आणि त्याच्यात आम्ही कोर्टात गेल्याच्या नंतर का निर्णय आला की हा आम्हाला पक्ष म्हणून चालवायचा अधिकार आहे. चिन्हाच्या संबंधीचा जर वेगळा काही विचार असेल तर निवडणूक आयोगानं 7 दिवसाच्या आत आम्ही अर्ज केल्याच्या नंतर आम्हाला चिन्ह द्यावं आणि यासंबंधी सुप्रीम कोर्टाने निवडणूक आयोगावर ताशेरे वाढले. त्यामुळे जसं आमचं झालं तसं आमचंही झालं. पण सुदैवानं अजून या देशाची न्यायव्यवस्था ही कुठे आम्हाला जाता येते अशी आहे आणि त्यामुळं काही ना काहीची फसणं हे सोडवता येतं. पक्षांतर बंदी कायद्यामध्ये बदल केले पाहिजे असं शाहू महाराजांनी काल म्हटलेलं आहे. पक्षांतर बंदी कायद्यामध्ये काही त्रुटी देखील आहेत, त्या बदलणं गरजेचं आहे त्यांनी म्हटलं. या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर तुम्हाला आता तू त्यांना विचारलं पाहिजे, मी ऐकलं तुम्ही म्हणता ते. नाही, आवश्यक वाटते का आपल्याला? कारण कसं होतं की निवडणूक आयोग जो निर्णय घेतो त्यामध्ये बऱ्याच गोष्टीच्या त्रुटी दिसून येतात. नाही कसं आहे, आता इलेक्शनची प्रक्रिया संपेपर्यंत आता काही फारसं करता येणार नाही. पण निवडणुकीची प्रक्रिया संपल्याच्या नंतर आम्ही सगळेजण नक्की मागणी करू की याच्या संबंधीची सगळ्या राजकीय पक्षांनी बसून चर्चा केली पाहिजे. निवडणूक आयोगाच्या संबंधी एक पत्र आमच्या पुढे ज्या त्यांच्याबद्दलच्या शंका आहे याबद्दलचं आम्ही निवडणूक आयोगाला पाठवलं. त्याच्यामध्ये माझी सही आहे, त्याच्यामध्ये खरगेंची सही आहे, त्याच्यामध्ये CPM सीताराम येचुरी त्यांची सही आहे, डी राजांच्या संबंधीची होती, तृणमूल काँग्रेसची होती, समाजवादी पक्षाची होती आणि या सगळ्यांनी मिळून एकंदर ज्या पद्धतीनं निवडणूक आयोगाचं काम होतं त्याच्यामध्ये काही सुधारणा करण्याची आवश्यकता आहे असं पत्र लिहून आम्ही त्यांना भेट मागितली की आम्हाला आमचं डेलिगेशन होतो, त्या डेलिगेशनला तुम्ही भेटावं. आम्हाला त्यानंतर एक 6 पानाचं निवडणूक आयोगाचं पत्र आलं की आम्ही करतो ते कसं योग्य आहे आणि त्यामुळे भेटायची आवश्यकता नाही. आता डेमोक्रेसीमध्ये भेटायची आवश्यकता नाही, डायलॉग नको, हे कधी योग्य नाही. पण आज आम्ही त्याच्याबद्दल काही करू शकत नाही. महाराष्ट्रातलं 4 त्यामध्ये कोल्हापूरची जागा आहे का? कारण सतीश पाटील जे आहेत ते काँग्रेसच्या जागेसाठी आग्रह धरताना या साहेबांनी सांगितलं तो निर्णय खालच्या लोकांच्यावर आहे. कोल्हापूरच्या उमेदवारी संदर्भात काय चर्चा झाली का? तुम्ही 2 दिवस कोल्हापूरात आहे, काल बैठक पण झाली, चर्चा झाली, तर कोल्हापूरच्या उमेदवारी संदर्भात काय फीडबॅक मिळाला का, चर्चा झाली का? नाही काय मी काही चर्चा केली म्हणजे आम्ही लोक बसलो होतो ह्याच्या घरी असं आहे की काय चर्चा झाली का? आता आम्ही काय ते जेवण चांगलं होतं लोकसभेच्या उमेदवारीबाबत काय चर्चा झाली का? एकाच दिवसात काल 2 वेळा योगेंद्र पवार ऍक्टिव्ह झालेले आहेत. काल एकाच दिवसात 2 वेळा तुम्ही शाहू महाराज साहेबांच्या उमेदवारीबद्दल भूमिका म्हणजे तुमची इच्छा व्यक्त केली, तर त्यांच्याकडनं तसा काय फीडबॅक आपल्याला आला आहे? असं एका वर्तमानपत्रात मी आज वाचलं त्यांनी काही म्हणलं आहे म्हणून. असं आहे त्यांनी त्यांचं मत सांगितलं की आम्ही मागणी केली असं नव्हे. हा विषय निघाला कुठनं? संजय राऊतने एक 8 दिवसाच्या पूर्वी एक स्टेटमेंट केलं आणि त्यांनी सगळ्या पक्षांनी एकत्र बसून याचा विचार करावा अशी सूचना केली. त्याच्यामुळे ही चर्चा सुरू झाली. नाही ती चर्चा आमच्यामध्ये नव्हती, आमच्यामध्ये चर्चा दुसरीच होती. आता आणखीन एक पक्ष इथं निघाला आहे पॅलेसमधनं, तर त्याच्याबद्दलची चर्चा बाहेर होती. गेल्या 5 वर्षातल्या राजकीय स्थित्यंतराचा विचार करता केंद्रात सत्ता कायम ठेवायची आणि राज्यात केंद्रीय तपास यंत्रणाचं आणि फोडाफोडीचं राजकारण करून राज्यात सत्ता कशी मिळवायची असा एक आत्मविश्वास भाजपला आला असं वाटतं.
आणि हे त्यांचा हा धोरणात्मक कार्यक्रम आहे आणि विशेषतः मोदी साहेबांचा न बोलता हा कार्यक्रम आहे त्यांचा. आता एका बाजूला भाजप 400 जागांची गॅरंटी द्यायला आली तरी सुद्धा वेगवेगळ्या राज्यातले काँग्रेस किंवा नेते फोडणे किंवा काँग्रेसचे अकाउंट सील करणं ही अस्वस्थता कशातून आहे? सरळ त्यांना खात्री नाही ना. आणि जे असेसमेंट आहे, जे सर्वे झाले ते सर्वे असं सांगत नाही. म्हणजे तुमचं तसं इंडिया टुडे किंवा याचा सर्वे तुम्ही वाचलाय का? आता महाराष्ट्राचा सर्वे त्यांनी दिला की जवळपास 50% जागा आमच्या लोकांना मिळतात. आणि त्यामुळे काही करून काही राज्य ही अस्थिर कशी करता येईल, फोडाफोडी कशी करता येईल त्या दृष्टीने त्यांची पावले टाकतात. त्यासाठी ईडीचा वापर, त्यासाठी CBIचा वापर, अन्य प्रकारच्या चौकशाच्या यंत्रणा त्या सगळ्याचा वापर ही गोष्टी करतात. आणि जे त्यांचे लोक सांगतात की मोदी आहे तो नामुमकिन आहे, तर हे नामुमकिन आम्ही सतत बघत असतो. न्यायालयाचा निर्णय आपल्या बाजूने येत असताना दिसतोय, पण दुसरीकडे अजितदादा पवार गटाच्या वतीनं पुन्हा 10 आमदारांना अपात्र करा अशा प्रकारची याचिका न्यायालयातच केली जाते. याकडे कसं बघता? आता केली आजच आहे, त्यामुळे मी आज काही त्याच्यावर भाष्य करणार नाही. आमचे वकील लोक त्या ठिकाणी बघतील. योगेंद्र पवार बारामतीतून ऍक्टिव्ह होत आहेत. काल राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला. राष्ट्रवादीत प्रवेश केला. अजितदादांसोबत होते ते, मात्र त्यांनी आता अजितदादांपासून बाजूला राहून वेगळं युवा संवाद कार्यक्रम आपल्यासोबत आलेले आहे. आधीचे राजकारणात होते हेच मला माहिती. असं की ते व्यावसायिक आहेत, त्यांचा स्वतःचा मोठा व्यवसायांची करतात. ते अजितदादांच्या पेक्षा धाकटे भाऊ जे आहेत त्यांचं नाव श्रीनिवास, त्यांचे चिरंजीव अमेरिकेतून शिकून आलेले आणि राजकारणात नसतात. आले तर स्वागत होईल का? म्हणजे कसं कुणी एखादी भूमिका घेतली तर त्या भूमिकेच्या संबंधी वेगळं होत व्यक्त करायचं कारण काय? कुठेही त्यांना काम करायची इच्छा असेल तर अधिकार आहे. 272ची मॅजिक फिगर भाजपला मिळू न देण्यासाठी काँग्रेसचा आलेख वाढला पाहिजे किंवा काँग्रेसचा परफॉर्मन्स वाढला पाहिजे असं तज्ज्ञांचं मत आहे. आणि आता जी राहुल गांधींची भारत जोडो न्याय यात्रा सुरू आहे त्याचा कुठं इम्पॅक्ट पडेल असं तुम्हाला वाटतंय का? तुमचं असेसमेंट काय आहे? असं आहे की राहुल गांधींची जी पदयात्रा आहे ती 2 भागात झाली. एक पहिला टप्पा होऊन गेला आणि आता दुसरा टप्पा. पहिल्या टप्प्यानंतर कर्नाटकाची निवडणूक झाली. कर्नाटकामध्ये भाजपचं राज्य होतं आणि तिथं आज काँग्रेस सत्तेवर आहे. याचा अर्थ त्यांचा दौरा जो आहे, यात्रा जो आहे, त्याचा परिणाम हा काहीतरी होतोय असं दिसतं. कांदा निर्यात बंदी जी आहे ती 31 मार्चपर्यंत वाढवलेली आहे, याकडे कसं बघता? कांदा निर्यात बंदी वाढवलेली आहे. असं आहे की त्याचं प्रत्येक गोष्टीच्या बद्दल सरकारचे निर्णय अत्यंत चुकीचे. एक तर कांदा निर्यातीला बंधन घालायचं काही कारण नव्हतं. काय त्याच्यामुळे काही फार बिघडलं असतं असं नाही. मला आठवतं आहे की मी शेतीमंत्री असताना कांद्याचे भाव वाढले आणि भाजपचे लोक सभागृहामध्ये गळ्यात कांद्याच्या माळा घालून आले आणि दंगा केला. स्पीकरने मला आदेश दिला की तुम्ही स्पष्टीकरण करा. मी सांगितलं की हा जिरायत शेतकऱ्याचा पीक आहे. कांदावाला कोणी फार मोठा बागायतदार नसतो. कधी नाही तर त्याला 2 पैसे मिळाले तर त्यासाठी एवढा दंगा करायचं कारण नाही. आणि तुम्ही गळ्यात कांद्याच्या माळा घाला नुसतं कवड्याच्या माळा घाला. मी या कांदा उत्पादकांना मदत करणार आणि त्यामध्ये बंदी मी अजिबात घालणार नाही. तुम्ही बोललो नाही. असं आहे की काही गोष्टीच्या बद्दल सरकारने संवेदनशीलपणाची भूमिका घेतली आहे. आता कोल्हापूर जिल्हा हा साखर ऊस उत्पादन करणारा शिकवणारा जिल्हा आहे.
प्रधानमंत्र्यांनी जाहीर केलं की तुम्ही साखर जशी करता तसे इथेनॉल करा. अनेकांनी इथेनॉलचे प्लॅन टाकले. आता दुसरी ऑर्डर अशी काढली की डायरेक्ट तुम्ही इथेनॉल करायचं नाही. प्रश्न असा आहे, कारखाने उभे राहिले आणि त्याचा कच्चा माल ऊस, त्याच्यापासून ही कारखानदारी नवीन प्रॉडक्ट सरकारने सांगितलं म्हणून काढू इच्छितो, त्याच्यावर आता बंदी आली. की कारखाना टाकायला 100 कोटीचं कर्ज घेतलं, त्याचं काय करायचं? तसंच हा कांद्याच्या निर्यातीचं. कांद्याच्या निर्यातीला विशेषतः मोठं मार्केट हे बांगलादेश आहे आणि लोकांनी करार केली तिथे. आणि करार केल्याच्या नंतर आता सरकारने बंदी घातली, नंतर उठवली, परत काल जाहीर केलं की 100 तारखेपर्यंत आहे. हा जो धर्सवतपणा आहे, तो धर्सवतपणा शेती अर्थव्यवस्थेला अत्यंत घातक आहे. माझं स्वतःचं एक उदाहरण सांगतो. मी श्रीलंकेला गेलो, शेतीमंत्री होतो देशाचा, आणि तिथे गेल्याच्या नंतर आपल्याकडे तांदूळ जास्त होता, तर तो तांदूळ घ्यावा म्हणून तिथले राष्ट्रपती राजपक्षे, त्यांचं नाव, राजपक्षांच्या माझ्या बैठकीमध्ये मी त्यांनी सांगितलं की आम्ही तुम्हाला तांदूळाचा पुरवठा करू इच्छितो. त्यांची गरज होती. त्यांनी मला फोलाची सांगितलं की आम्ही तुमचा माल घेत नाही. म्हणजे का, काही क्वालिटीचा प्रश्न आहे का? त्यांनी असं उत्तर दिलं, तुमची क्वालिटी उत्तम आहे, पण तुमच्याशी करार गेल्याच्या नंतर तुमच्या देशात त्या मालाच्या किमती वाढल्या की तुम्ही लगेच बंदी घालता, आणि त्याचा परिणाम आमच्या लोकांना, आम्ही इथं माल घेणार होतो आणि तुमची गरज भागवणार होतो, हे जे आम्ही आश्वासन दिलं ते आम्ही फार पाडू शकत नाही. तुमच्या धोरणात ज्यावेळेस कन्सिस्टन्सी, त्यावेळेला आम्ही चर्चा करू. हा तिथल्या राष्ट्रपतींनी मला स्वतःला सांगितलं, आणि म्हणून आम्ही त्यानंतर हे कधी होऊन दिलं नाही. पण हल्लीचं सरकार हे दर 15 दिवसाला निर्णय बदलतं, आणि त्याचा परिणाम विशेषतः शेतकऱ्यांचा अतिशय वाईट होतो. MSP संदर्भात केंद्रानं जो प्रस्ताव ठेवला होता की काही अन्नधान्य असतील त्यांना 5 वर्ष आम्ही खरेदी करू असे गॅरंटी दिली होती, परंतु तो प्रस्ताव मान्य झाला नसल्यामुळे आज पुन्हा एकदा शेतकरी दिल्लीकडे जाण्याच्या तयारीत आहे. मी जे सांगितले कारणं, त्यामुळे पंजाब, हरियाणा, वेस्टर्न UP इथले शेतकरी अतिशय अस्वस्थ आहेत. तुम्ही बघितलं की या देशाच्या इतिहासात असं कधी आंदोलन झालं नाही की दिल्लीच्या सीमेवर 1 वर्षभर शेतकरी बसले. दिल्लीचा उन्हाळा अत्यंत कडक असतो, दिल्लीची थंडी अत्यंत कडक असते, आणि सवण घरचे लोक 1 वर्षभर हजारोच्या संख्येनं तिथून राहतात. ही काही साधी गोष्ट नाही. आणि त्यांची मागणी MSPची होती, आणि त्यानंतर त्यांच्या मागण्या काही प्रमाणात सरकारने उद्या केल्या, ते उठले, आणि आता त्यांची जी तक्रार आहे, प्रत्यक्ष खरेदी करायची वेळ आली त्यावेळेला केंद्र सरकार पुढे येत नाही, म्हणून पुन्हा सुरू झालं. याचा अर्थच हा आहे की या सरकारच्या धोरणात धर्सवतपणा आहे, आणि उत्पादन करणारा जो कष्टकरी शेतकरी आहे त्याला न्यायाची भूमिका नाही. मगाशी तुम्ही सांगितलं पक्षांतर बंदी कायद्यासंबंधी, थोडं मागे या. पण जे आता हे या नवीन कायद्यासंबंधी ज्यांनी महाराष्ट्राच्या बाबतीत 2 निकाल दिले, राहुल नार्वेकर, त्यांची अध्यक्षपदी नियुक्ती केलेली आहे या समितीच्या अध्यक्षपदी. मग हा नवीन येणारा कायदा व्यवस्थित असेल असं वाटतंय का? आज काय सांगता येते त्याच्यात, कारण आजच राहुल नार्वेकरांच्या आमच्याबद्दलचं निर्णयाचे युद्ध आमच्या विरोधकांनी हायकोर्टात जायचा निर्णय घेतला आहे. त्याची केस आज आहे, आणि त्यामुळे आज मी काही त्याचं भाष्य करणार. एकाकीपणाची संघर्ष यात्रा पद्धतीची असेल यापुढे, एकाकीपणाची संघर्ष यात्रा ह्या पुढची कशा प्रकारे असेल तुमची? कशामध्ये?
आता तुम्ही एकाकी पडलात असं समाजामध्ये बोललं जाते की बाबा सगळे लोक तुमच्या बाजूने सोडून गेले अशा पद्धतीनं. आता ह्या पुढचा संघर्ष कशा पद्धतीनं आता? या गोष्टी अशा मला फारशी चिंता करणारच असं वाटत नाही. तर एक गोष्ट सांगतो, 1980 साली माझ्या पक्षाचा 59 आमदार निवडून आले. अंतुले मुख्यमंत्री होते आणि निवडणूक झाल्याच्या नंतर मी सुट्टीवर परदेशाला गेलो. 10 दिवसांनी परत आलो तर 59 आमदाराच्या पैकी 6 सोडून सगळे गेले. म्हणजे 3 महिन्यात मी विरोधी पक्ष नेता होतो, तर विरोधी पक्ष नेतेपद गेलं आणि मी 5 लोकांचा नेता. त्यावेळी मी ठरवलं काय करायचं, काम केलं आणि त्यानंतर जी निवडणूक 5 वर्षांनी झाली त्या 6 सोडून जे आमदार गेले होते त्यातले 95% आमदार पराभूत झाले आणि आमचे लोक निवडून आले. त्यामुळे नेहमीच होईल. पवारसाहेब आपल्या वयाबद्दल बोललं जातं, वयाबद्दल भाषणामध्ये उल्लेख केला जातो. आगामी लोकसभेच्या पार्श्वभूमीवर पवारसाहेबांचा महाराष्ट्रातला दौरा कसा असणार, तुम्ही सगळं प्लॅनिंग केलं असेल? कारण पवारसाहेबांचा झुंजावा सर्वांनाच माहिती. असं आहे की आमच्या तिघांची जी आघाडी आहे आणि त्याच्यात लावलेली शेका पक्ष, CPM, CPI त्यांना आम्हाला घ्यायचं बरोबर. या सगळ्यांचा एकत्रित बसून तो कार्यक्रम ठरेल. तर कार्यक्रमाप्रमाणे दौरी होती आणि माझा प्रयत्न हा आहे की देशात राज्याच्या सगळ्या भागात शक्यतो चक्कर टाकायची. परवा अमित शहानी भाषणात टीका केली की सोनिया गांधींना त्यांच्या मुलाला PM बनवायचं आहे, शरद पवार साहेबांना त्यांच्या मुलीला CM बनवायचं आहे. माझी मुलगी असेंब्लीला उभी राहत नाही, तीनदा विधानसभेला नाही, ती लोकसभेला निवडून झाली आणि आत्ताही लोकसभेचे त्यांना माहिती आम्ही त्यांना कळलं पाहिजे. पण ते अशा प्रकारे नॅरेटिव्ह सेट करतायत की यांच्या पुढच्या पिढींची काळजी आहे फक्त, यांना बाकी लोकांची काळजी नाही, अशी त्यांचं कदाचित म्हणणं असेल. असं त्यांची मी यादी देऊ शकतो की त्यांच्या घरात पक्षामध्ये एका कुटुंबाचे 2-2 लोक कसे आहेत आणि किती, त्याचा काय निर्णय घेणार. मनोज पाटील जे ते आज पुन्हा एकदा आपली भूमिका मांडणार आहेत, आंदोलनाची पुढची दिशा देखील ते ठरवणार आहे. खरं तर जे आम्हाला आरक्षण दिले ते मान्य नाही आणि ते टिकणार देखील नाही अशी देखील त्यांची एक भूमिका आहे. काय असं माहिती नाही, पण साधारणतः कायदेशीर सल्ला याबाबतीत जे देतात त्यांच्या मनात शंका आहे, माझ्या मनात शंका आहे. ते हा प्रश्न सुचला तर मला आनंद आहे. पण जे काल विधेयक पास केलं एक्झॅक्टली असंच विधेयक 2018 असं हे 14 आणि 18 नाही सुचलेलं असताना 14ला 2014ला एक केलेलं होतं, ते हायकोर्टातच विजय झालं. त्यानंतर देवेंद्र फडणवीस आल्यामुळे त्यांनी हाच बेस धरून सुनील मांडले, ते हायकोर्टात मंजूर झालं, सुप्रीम कोर्टात नामंजूर झालं आणि आज एक्झॅक्टली तेच बिल या ठिकाणी मांडून काल पास केलेले. आता या सगळ्या मंडळींनी विरोध केला नाही. त्याचं कारण आहे की जरी काही प्रश्न असले तर या निमित्तानं हा प्रश्न सुटत असेल तर विरोधासाठी विरोध नको ही भूमिका आमच्या सगळ्या विरोधी मित्रांनी घेतली आणि एकवटाने हा निर्णय घेतला. पण कदाचित तुम्ही बघत असाल की एक वाफट नावाचे घटनेचे जाणकार आहे, त्यांचंही स्टेटमेंट काल होतं की हे तिकडं शक्य दिसत नाही. बघूया आता काय होतं. साहेब, बारामती लोकसभा मतदारसंघात संभाव्य सुप्रिया सुळेविरोधात सुनेत्रा पवार अशी एक लढत होणार आहे. पहिल्यांदाच आपल्या पवार घराण्यात 2 सदस्य एकमेकांविरोधात लढणार आहेत. अजून तर मला माहिती नाही, कारण ही जे आमचे विरोधक आहेत
त्यांनी उमेदवाराचं नाव डिक्लेअर केलेलं नाही. साहेब हा प्रश्न मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटला तर मला आनंद होईल असं म्हटलं, मात्र आता अनेकांनी शंका उपस्थित केलेली आहे की हे आरक्षण पुन्हा टिकणार नाही. आपलं सरकारला या संदर्भातले काय नेमके पर्याय असू शकतात की हे टिकलं पाहिजे? सांगता येणार नाही एकदम. हा सगळं जाब बघावं लागेल. हा जो मागासवर्गीय आयोग होता त्याचा जो अहवाल आहे तोही मला माहिती नाही, तोही बघावा लागेल. तो अत्यंत महत्त्वाचा आहे. या सगळ्या गोष्टीचा स्टडी करूनच सांगते. जनगणना करून 50%ची अट जी आहे ती वाढवता येईल असं काही जाणकारांचंही मत आहे आणि काँग्रेसनेही तसं आपल्या ह्याच्यातून कॅम्पेन मधून सुरू केलेलं आहे. तर मराठा आरक्षणावर तो रामबाण उपाय असू शकतो का येणार आहे? जातनिहाय जनगणना करावी ही आम्हाला लोकांची मागणी. त्याच्यात काही दोन मतं नाही. आमच्यातल्या 1-2 घटक पक्षांची याच्यामध्ये वेगळी मतं आहेत. पण याचा या विषयाचा आज सोडणे हा उद्याचा प्रश्न होऊ शकतो. मनोज जरांगेंच्या आत्ताच्या भूमिकेला समर्थन आपलं आहे का? कारण त्यांनी सगळी सोयऱ्यांचा त्यांची भूमिका काय आहे हेच माहीत नाही. ते आज कळेल. त्यांची आजच बैठक आहे. ती झालं तर नंतर सांगू. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोशल मीडियाचे जे काही हे होतं त्याच्यावर बंद आणण्याचा प्रयत्न केंद्र सरकार करते अशा प्रकारची माहिती मिळते. मागच्या निवडणुकांमध्ये सर्वांना सोडलं होतं रिकामं, आता त्याच्यामध्ये बंदी आणण्याचा प्रयत्न केला जातो असं दिसतंय सर. आता साधी गोष्ट आहे. सोशल मीडियाचा सोडा, एक चॅनल तुमच्यापैकी त्यांनी काही बातम्या दाखवल्या, काही अनालिसिस केलं, त्यांना सांगितलं की इतके दिवस तुम्ही बंद ठेवा. याचा अर्थ काय? याचा अर्थ सरळ व्यक्ती स्वातंत्र्य या स्वातंत्र्यावर गदा आणण्याचं कामसुद्धा करतात. त्यांच्यापेक्षा वेगळी मतं मांडली तर एक प्रकारची हुकुमशाही.